काय माणसं म्हणतात माझंच वाईट का झालं? हा नशिबाचा भाग नाही. सगळे लोक लक्ष्मीच्या मंदिरात आहे, पण तिच्या शेजारी अलक्ष्मीचं मंदिर आहे. अलक्ष्मीचं सगळी रांग लागली लक्ष्मीच्या मंदिरात. अलक्ष्मीच्या मंदिरात पाय द्यायला कोणची जागा नाही, कुणी जाईनच तिथं. उघडं देऊळ. एक म्हणलं ह्याच देवी पुढे गिराईक का नाही, म्हणून तो तिच्याकडे गेला. देवी प्रसन्न झाली. बोल भक्ता, रांग लागली तिकडं, माझ्याकडं कोणीच येईन इकडं. हा म्हणला फक्त माझी एकच इच्छा आहे, 7 पिढ्या तुझी माझ्यावर कृपा हो दे. कृपा हो दे म्हणलं लक्ष्मी मिळाली ना त्याला. आई ती मला गोष्ट नाही सांगायची, मला काय सांगायचंय, जिथं भाव आहे तिथं देव आहे. महिला म्हणतात तुमची सासू मेली, तुम्ही म्हणा चांगली बातमी आली, मेली. पोरगी रडती, सुनई रडती, दोन्ही सारख्या रडत्या का? लबाड बोलायचं नाही. सून रडते सुटले म्हणून, आणि मुलगी रडती मला आई. पूर्वी मुलीचं लग्न झालं का पोरगी लग्नामध्ये 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा, लय बॉम्बलायची लोक लग्नात. आता नवरी रडत बिडत नाही काय? आता नवरी नवी राहिलीच नाही ना. आता 10 लग्नांमधले 7 लग्न जुने आहेत. फक्त मांडवात आणून करायचे नाही तर ते कॉलेजला असल्यापासूनच व्हायला असत. त्या लग्नाला तर आशीर्वाद द्यायचं सुद्धा भ्या वाटत, काय करावं आणि काय नाही. कारण पूर्वी असा नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. तो नियम आता बदलला. आता पोरीचं लग्नच बापाला व्हॉट्सअपला माहिती झालं, गुड्डी गेली काय. आता काय झालंय महाराज, घरादारांमध्ये नामापासून माणसं दूर गेलीत आणि झटका हरिपाठासारखा झालाय. नामाशी विनमुख तो नर पापिया. माणसं भजनापासून दूर गेल्यामुळं माणसं विकाराच्या अधीन झाली आणि मर्यादा संपली. मर्यादा संपली. शाळेतून मुलगी जर आली तर आई 9वार साडीतली होती बिचारी साधी, पण ती पुरीला म्हणायची इकडे ग, का ग उशिरा आली तू? पोरगी म्हणायची आई ग आई बरोबर आहे, थोबाड फुडीन, काल झाडाची सावली इथं होती. आईला घड्याळ नव्हतं, पण झाडाच्या सावलीवर मुलीची शाळा होती. त्यावेळेस मुली शिस्ती शाळेत येत होत्या. आज रविवारी मुलगी शाळेत जाते, दप्तर घरी आहे आणि पोरगी शाळेत आहे. मग हा जादा तास भरतो कुठं? आणि सध्या काय झालंय, विकारी माणसं फक्त तात्विक विचार करतात. तुम्ही एक साधी गोष्ट पहा, 2-4 महिन्यापासून एक बातमी येत असते पेपरला, काय अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली. आता त्या पुरीचं वय असतं 15 वर्षे. ती बारीक तोंडगी आहे का? तुम्ही सगळे लोक आरोप कोणावर करता? पोरावर. शिक्षा कोणाला देत तुम्ही? पोराला. त्याचं प्रायश्चित्त कोणाला देता? जरा डोके खाजवा, कुणाला देता? पोराला. पुरीचा दोष नाही का त्याच्यात? त्या पोराची त्या पोरानं टिंगल केल्यावर तिनं जर त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली असती, तो कावळा शिवेपर्यंत परत पुरीच्या नाहीत लागला नसता. त्याला आधार कोणाचा आहे? याला मुलगी जबाबदार आहे ना. ग बाई तुला मोबाईल त्याच्याकडून घ्यायला गोड लागलं, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडायला गोड लागलं, मग आता का भुकती तू? याला मुलगा दोषी असं नाही, जेवढे पोराच्या फटके दिले तेवढे हिच्या द्यायला पाहिजे. हिला समजत नाही का? आणि हिला सगळं खतपाणी तिच्या आईचं आहे. आईला माहित नाही का तुझ्या मुलीकडे 10,000चा मोबाईल कुठून आला? बधीर आहेत का तुम्ही? समजत नाही का तुम्हाला? आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोट आहेत. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, 3-3 सिम आहेत तिच्या मोबाईलमध्ये. तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे? आपली पोरगी कशी वागते? तिची आई कुठं पारायणाला बसली का? समज कोणती बाई माया पुढे बसलेली आहे कीर्तनात का तुझी पोरगी प्रेमात पडली? तुला माहित नाही? बोटवर कर बरं, सत्कार करतो मी. माहित नाही तुला? जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला मी, सांग करते का नाही? माहित नाही का आपली पोरगी आरशा पुढे पाहते, 2-3 वेळा भांग पाडते, आठवड्यातून एकदा बुटी पार्लरला जाते. मग तुझ्या पुढलं काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? तिची वैकुंठ गमनाची तयारी झाली. माणसं पॉझिटिव्ह विचार करतात महाराज, दोन्ही बाजूने केला पाहिजे, निगेटिव्ह अधिक पॉझिटिव्ह. आणि तसं माणसं करत नाही. याला एकच कारण, दबाव नावाची गोष्ट समज. या मंडळीचं कौतुक करा महाराज. फडके पाटलांच्या एवढ्या दिंडीचं 1365 क्रमांकाच्या एवढे माणसं मोकळ्या मनानं अन्नदान घालून एवढा मोठा कार्यक्रम करतात. देव त्यांचं कल्याण करणारच ना.
आणि त्यातल्या त्यात ह्या वर्षाची पौर्णिमा आहे आज. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. पौर्णिमा सांगतो एका मिनिटात. आजची पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे. बोला पटकन. महिन्याचे दिवस किती? तुमचा काय संबंध? दिवस किती महिन्याचे? आजारी तुम्ही बोला पटकन. किती? 30. तिचा अर्धा भाग किती? 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 50% आरक्षण देते. आणि ते म्हणतात वर्षाला शुद्ध 6 आहे. अहो वर्षाला शुद्ध 12. महिने किती आहेत? 12. मग शुद्ध किती येतील? 12. मग वद्य किती येतील? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. ऐका 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती. नीट ऐका. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोचगिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना पौर्णिमा 12. पाहता काय माग 12 पौर्णिमा. मग अमावस्या किती? 12. त्यातल्या 4 सणाच्या आहेत. एका अमावस्याला शनी महाराजांचा जन्म आहे, एका अमावस्याला शनी महाराजांचा जन्म आहे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजन आहे, एका अमावस्याला बैल पूजन आहे आणि एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा किती झाल्या? बॉम्बाला सगळं 12. अमावस्या किती झाल्या? 12. मग प्रतिपदा किती होती? मग अहो प्रतिपदा 24 होती ना. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. शुद्धच्या 12 24. 24 मधल्या सणाच्या 2 आहेत. एक बली प्रतिपदा आणि एक गुढीपाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3. धर्मनाथ 20, तुकाराम 20, धर्मनाथ 20, तुकाराम 20, भाऊबीज. तृतीया 24 सणाच्या 2. अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारखी नाही तर चतुर्थ्या. पंचम्या 5 24 आहेत पण सणाच्या 5. रंगपंचमी, नागपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ट्या 3 नाथ षष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3 कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3 अविद्वा नवमी, महानवमी, रामनवमी. दसम्या 2 दसरा, माघ शुद्ध दशमी. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी. चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढं पंचांग. मी पंचांग भविष्य असं टपक्यात सांगणार. टपक्यात असं समोरच्या माणसाला पाहून लगेच नाही बाई इथं 2-3 दिवशी पेणार आहेत एका मिनिटात सांगा. ते उगाच भांडणाचा मूळ नको नाही तर असं लगेच नजरेत सांगणार. असं पटकन सांगणार. हे असं नजरेत जरी टाकलं तरी हे बाई इंग्लिश मिडियमला आहे. इंग्लिश मिडियम मराठी मिडियमला दुसरीला आहे का तिसरीला आहे? पटकन असं नजरेतून सांगणार. उघड वाहत नको. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12 आणि त्याची आजची पौर्णिमा आहे शाकंभरी पौर्णिमा. त्यासाठी सत्यनारायण पूजा. दिलीप महाराज फडके आणि त्यांचे अध्यक्ष विद्यार्थी साहेब, गायक वादक गुणजन मंडपाले, माईक सिस्टीमाले, कीर्तनाला बसलेल्या बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं कीर्तनाला. सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 3च गोष्टी क्लिअर करून द्यायला तुम्हाला. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञाने, देव आहे. फायनल झालं. आणि त्या पूजेचा नियम 24 वर्षाचा आहे. हा 24व्या वर्षाचा आहे. हा असाच चालत राहो ईश्वरच्याने प्रार्थना. आणि आशासाठी नामदेवराया देवासमोर नियम करतात. मुद्द्याला सुरुवात. नियमाचे 3 प्रकार आहेत. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तपाचे 3 प्रकार आहेत. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. नीट आहे का बरं?
तपाचे प्रकार 3, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. तपाचे 3 प्रकार. तपाचे 3 प्रकार, नियमाचे सुद्धा 3 प्रकार, कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तापाचे 3 प्रकार आहेत, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. ताप झाले 3, नियम झाले 3. आता पुन्हा ऐका बरं का, नियम झाले 3. प्रारब्धाचे सुद्धा 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम त्याला 18व्या अध्यायात अशी ओवी आहे, इष्ट, अनिष्ट, इष्ट, इष्ट. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. आणि त्याला 14व्या अध्यायात अशी ओवी आहे, रजतम सत्व, प्रकृती जाण. सत्व ते उत्तम, रज ते मध्यम. म्हणजे रजगुण, तमगुण, सत्वगुण. नियमाचे प्रकार 3. नियम. तू शाळेत जाते का? कितीला आहे तू? 10वीला आहे का? 6वीला आहे? सिमीला आहे तू? हा, मराठी मिडियमला आहे. 6वीला आहे तू? 6वीला आहे म्हणलं थोडं तू अवघड होईल. अवघड प्रश्न तुला नाही समजायचा, पटकन समजेल तुला. जेवढं समजेल तर. दिशा किती का? 4. मुख्य 4, उप 4. बरोबर आहे. आता 2 राहिल्या. दिशा एकूण 10 आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, अप अँड डाऊन, खाली आणि वर. एकूण दिशा किती झाल्या? 10. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. आणि या 10च इंद्रियांनी नियम करायचा. आणि नियम असा काही नाही करायचा. भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हा नियम नाही करायचा. मग नियम काय करायचा? काय करायचा? नामदेवराया देवाला म्हणले, देवा काय डीजे लावायची गरज नाही, भाव ठेवा. आणि आज तुमचा माझा काय राहिला नाही? भाव नाही. शाळेतून पोरगा आला तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते. आई, तो वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. आई फिरवते तो वात्सल्य भाव आहे, आणि नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. हात दोघांचे, पण भावात फरक आहे. सासू मेल्यावर मुलगी रडते आणि सुनई रडते. मुलगी रडते मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि सासू सून रडते सुटले म्हणून. दोघींचा भाव वेगळा आहे, भाव वेगळा आहे. जसं आपण म्हणतो बा त्या प्रियकराचं त्या प्रेयशीवर लई प्रेम आहे, हा पागलपणा आहे. या प्रियशा प्रियकरावर कधी खरं प्रेम करू शकत नाही. हा 80% प्रियकरांना भ्रम झालाय का ही पोरगी माझ्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही, असं 3 जण म्हणतात. तुझा तर 4था नंबर आहे भाऊ. 3 फाशे घेतलं, तू खैस होतो का? हे प्रेम बीम नाही महाराज. नाही नाही नाही. बायको बिको ह्या जगात प्रेम नामाची ताकद वाढल्याशिवाय उत्पन्नच होऊ शकत नाही. नामस्मरणाची ताकद जितकी अंतकरणात वाढेल तितकं अंतकरणात काय उत्पन्न होईल? प्रेम. आणि जितकं प्रेम उत्पन्न होईल तितकं चित्त शुद्ध होईल, आणि जितकं शुद्ध होईल तितका देव त्याच्यात राहायला येईल. हे प्रेम बीम ह्या कल्पना आहे, फक्त बोलायचं आपण. माझी बायको माझ्यासाठी वाट पाहते, बावळट आहे तू. अहो, माणसाची बायको 3 वर्षात नवीन 3 वाक्य बोलते. 3 वर्षात. पहिलं वर्ष ऐका, पहिलं वर्ष नीट ऐका. शहाणी माणसं कधी कधी येडेवाणी करतात. आणि हाच प्रश्न अर्जुनाला विचारला होता देवाने, का विद्वान माणसं सुद्धा कधी कधी का फापलतात. विद्वान ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, तरी कधी कधी सुनबाई एरीत लोटतो, कधी कधी बायको रॉकेल होतून चालतो. हा विद्वान माणूस पागल का होतो? पागल माणसं पागल झाली तर त्यात काय एवढं विशेष नाही, ते पागलच आहे. पण विद्वान माणसं पागल झाले तर याच्यात काहीतरी विशेष आहे. शहाणे माणसं, आता हे दारुडे बिरुडे धडकले तर काय त्याचं एवढं कौतुक नाही. आपल्यातला एखादा पेला विशेष ना, अरे हा पापाला का
त्याला उत्तर इतकं भारी आहे दुसऱ्या अध्यायात एक ओवी आहे 350 नंबरची. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती आणि तरले ना तरती विषय शिंदू. ज्ञानोबारायाने स्पष्ट सांगून टाकलं, विद्वान माणसं का फापलतात, ते परमार्थ जरी करीत असले तरी ते इंद्रियाच्या अधीन आहे. आणि इंद्रियाच्या अधीन असणारा माणूस सुखी होऊ शकत नाही. कारण इंद्रिय काय करतात, तिसऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या आहेत. जळे बिन बुडविती, आगी बिन जाळीती, दोरे बिन बांधिती, शिखले बिन रोविती, पाचके बिन गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. आणि त्या इंद्रियाच्या अंकित झालेला माणूस बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. माणसं म्हणतात तो संन्यासी होता एवढा का बिघडला, बिघडणारच. तो स्त्रीची सावली पडू देत नव्हता आणि ती स्त्री नेली त्यानं. इथं गोंधळे. आणि एक वेळेस इंद्रियावरचा ताबा सुटला का सगळा कार्यक्रम मिटला. आणि हेच माणसांच्या डोक्यात येत नाही. मग माणसं देवाला दोष देतात. अरे मी रात्रंदिवस भजन करून माझ्यावर ही व्या. याला 17वा अध्याय एक दणका देतोय. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्वजन्मीचे. याला काकडा एक झटका देतोय. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेई येता. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, आणि तो केलं काय, नाटाचा अभंग उत्तर देतोय. नाटाचा अख्खा नाटाचा अभंग ऐका, तुम्हाला वाईट का दिवस आले. मी तवानात अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझमे आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. अरे नाही ऐकले गायले गीत रडिले राज सांडिले हित नावडे पुराण वैसले संत केली बहुत परिनिंदा. अरे करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा. नाही केले त्रिताचे भ्रमण पाळीला पिंड करे चरण, नाही संत सेवा घडले दान पूजाव लोकन मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय बहुत अधर्म पाव नकळे हित नाही बोलू आठवते. अरे आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावे धारू, आणि तू तो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. सगळ्याला उत्तर 9वा अध्याय आगा कर्मी जे उडावे. असं भरायचं नाही. चंदन किती जरी शीतल झाला तर त्याला आग आहेच. पेटल्यावर काय करेल. मग शीतल चंदन आहे पण पेटवला चटका नाही देणार. चंदन शीतल आहे पण तो पेटवला आहे. पेटवल्यानंतर तो चंदन आज जवळ जाणाऱ्याला चटका देणारच ना. शरीर ब्रह्मरूप आहे पण ते जर विषयाचे अंकित झालं तर ते बरबादीकडे नेणारच ना. चंदन शीतल आहे याचा शंका नाही. चंदन काही झालं तरी शीतल आहे, पण चंदनाचं लाकूड जर पेटलं तर चटका देतही किंवा नाही, देणारच आहे ना. कारण देणारच येतो. का देणार आहे, कारण तो पेटलाय. विकाराने एकदा शरीर पेटलं का नामाची ताकद शरीरात कमी होते, आणि नामाची ताकद कमी झाली का अहंकाराची निर्मिती होते, आणि अहंकाराची निर्मिती झाली का ज्ञान लोप पावतं, आणि ज्ञान लोप पावलं का माणूस विषयाला सत्य धरून वागतो, आणि तेवढ्यातच तो बर्बाद होतो. दूध पवित्र आहे दूध, पण तुम्ही ते दारूच्या बाटलीत घातलंय. दूध पवित्राचे ना, दुधाला नाव ठेवायला अजिबात जागा नाही. दूध पवित्र आहे पण तुम्ही कोणत्या भांड्यात आणलंय. ज्यामध्ये तुम्ही दारू आणता त्या भांड्यात जर ते आणलं असेल तर ते दूध पवित्र राहील. मग हे शरीर ब्रह्मरूपच आहे, पण प्रपंचात गुंतलेलं शरीर भजनाला जर विसरतच असेल आणि ते संसारासारख्या दारूच्या भांड्यात जर ठेवलं तर चांगल्या दुधाचा नाश होणारच ना. तुम्ही कुठं ठेवता याला किंमत आहे ना. लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कुणाला आनंद आहे. महाराजांची ओवी किती सुंदर आहे. लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळा झाला. काय उपयोग काय त्याचा. का मृत जायचा शृंगारीला, का गाढव तीर्थी नाणेला. काय उपयोग काय त्याचा. काशीला गेला, कशाला गेला. काशीला जाणारी लोक ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. आता ही आपली बावळट लोक आहे. मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही. पागल आहे तू. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. काल सक मारायला गेला तू काशीला. गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. तू गेला तर काल काशी. बरं काशीची हौस आपल्याला नाही. हे याडपाटांना तिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चलो काशी, यही न नाक गचपान घेऊन निघाली काशी.
बरं आमच्या महाराज लोकांचा लोक काशीला नेणं धंदा आहे. पैसे उरा द्या, दिवसही निघा द्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाठरा, दोन्ही काशा खुश. ही खुश ती खुश. अरे काय ओ महाराज, काशीला जाणाऱ्यांसाठी 3 खटक्या सांगतो. 17व्या अध्यायात अशी ओवी आहे, पावर का आता. 17व्या अध्यायात अशी ओवी आहे. तुम्ही विद्वान, मी नेहमी समोरची माणसं पाहून कीर्तन करणार. तुम्ही विद्वाने म्हणल्यावर तुम्हाला त्याच प्रकारचा माल सोडणार. आपल्याकडे ते बोगसगिरी नाही. तुम्ही परमार्थातले किडे. मग तुम्हाला एक बाईने एक बाबाची गोष्ट सांगून इज्जत घालवाय मी मोकळा नाही. तुम्हाला मुंग्या येतील असाच माल. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. जसे ऐकणारे भेटतील तसा माल आहे आपल्याकडे. आता तुम्ही विद्वान ऐकणारे ना, तुमचं डोकं बंद होईल असा माल. आणि मग साधे भेटले मग चाललंच आहे. हा असं नाही, समय कळला पाहिजे. आता तुमच्यासारख्या परमार्थिक माणसांपुढं छाछूच्या गोष्टी सांगितल्या एखाद्या बाईच्या आणि बाबाच्या, काय त्या सांगणारा माझा आहे तो ऐकणारा ऐकू शकत नाही. काय मध्ये. आणि आज 80% आमच्या कीर्तनकारांचा हाच प्रॉब्लेम झालाय. फक्त आईबापाचं भांडवल केलंय त्यांनी. 80% कीर्तनकार आईबापावर बोला त्या. अर्धा तास आई, अर्धा तास बाप. फेटा बांधला का आई उठली. फक्त अर्धा तास आई, अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची. 1.5 तास, अर्धा तास चाली जय विठ्ठल. आणि आयांवर बोलायचं पण लोकांच्या. आपल्या आईवर नाही बोलायचं. आपली आई तर घरातच नाही तर बोलत काय. आपल्या आयांवर बोलायचंच नाही. आपल्या आईवर बोलायचं नाही, बापावर बोलायचं. आपल्या मिव बोलायचं वाटलं तर 10 मिनिट. नाही नाही नाही, असं नाही चालत. ते महाराजांनी 3 खटक्या सांगितल्या तीर्थाच्या. 3ही तुमच्या पुढे मांडतो. तुम्ही विद्वान आहे. 17वा अध्याय असं म्हणतो, सकल तीर्थाचे धुरे जी एका माता भेट. मग ज्ञानोबरायांच्या भाषेत जगातली सगळी तीर्थ कोणती. आई बाबा. आई बाबा. डोकं खाजवा बरं का. ज्याला हे कळलं ना तो उद्यापासून काशीचं नाव सुद्धा घेणार. 17व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे ज्ञानोबरायांचं का जगातली सगळी तीर्थ कोणती. आई बाप. पण तुकोबरायाचं याला उलट म्हणणं आहे. सकळई तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. आणि सकळई संत भेटती एक वेळा पुंडलिक डोळा देखलिया. तुकोबरायाचं म्हणणं असं आहे, चंद्रभागा ज्याने डोळ्यानं पाहिली त्यानं सगळी तीर्थ पाहिली. आणि ज्याने पुंडलिक डोळ्याने पाहिला त्यानं सगळे देव पाहिले. आता पुन्हा घोटाळा असा झालाय. आणि सगळ्यात वैकुंठ कोणतं आहे. पंढरपूर. मग आता ज्ञानोबरायांची भाषा आईबापाचं तीर्थ, तुकोबरायांची भाषा चंद्रभागा तीर्थ, पंडलिक तीर्थ. मग हे तीर्थ कशामुळे निर्माण झालं. आईबापामुळेच झालं. पुंडलिकाने जर आईबापाची सेवा केली नसती तर विठेवरचं परब्रह्म, सावळं परब्रह्म खाली आलंच नसतं. खाली आलंच नसतं तर पंढरपूर सारखं वैकुंठ तयार झालं नसतं. मग वैकुंठ जर तयार झालं नसतं मग कुठं जायचं नाही. 12व्या अध्यायाची एक ओवी सांगतो, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी. बस, बाकी डोक्याला ताण करायचा नाही. गुरुवार केले तुम्ही 4 मागच्या महिन्यात. काही फरक पडल्यासारखं झालं तुम्हाला नाही. मग हे कुठाने सांगितले कोण तुम्हाला. हा बावळापाना सांगितलं कोण तुम्हाला. पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझमिने संसारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू. काय उपयोग आहे त्याचा. ओव्या ऐकत जा. ओव्या किती सुंदर आहे. 3ऱ्या अध्यायात, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही देवास तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यावे. बस, प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळा. जर पाळला तर ओव्या ऐका. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत. आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणार नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माझी परिस्थिती नाही का. मी अजून आळंदी, पंढरपूर, पैठण, त्रिंबक सोडून देवाला गेलोच नाही. अहो महाराज, ज्याच्या 27 अंगांच्या हरिपाठाचं चित्र डोळ्यात मुरलंय तो बाकीच्या नादीच लागायचं नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्राची होय, नित्यनेम नामी लक्ष्मी वल्लभ. आता तुम्हाला हे डोकं वापरायला सांगितलं कोणी. ज्ञानेश्वरी पाठ कोणी करावा ज्याला काही काम नाही.
मोकळा हिंडतोय मग वाच ज्ञानेश्वरी. आता हे सगळे माणसं स्टेजवरचे माझ्या सकट आपण संसारी आहे. आपल्याला गाईचं दूध काढलंच पाहिजे, मुलाची फी भरलीच पाहिजे, महिला मंडळाला आपल्याला 2 पोळ्या का होईना मुलापुरत्या टिफिन मध्ये केलं पाहिजे. मग आपण संसारी माणसाला ज्ञानोबारायानं फक्त 27 अभंगाचा परमार्थ सांगितला. त्यानं भाकरी करताना, भाजी करताना, भात शिजवताना, तांदूळ निवडताना, गाईचं दूध काढताना फक्त 27 अभंगाचा हरिपाठ म्हणायचा. जे हरिपाठाचं पुण्य आहे ते अख्ख्या ज्ञानेश्वरीचं पुण्य आहे, कारण ज्ञानेश्वरीचा सार हरिपाठ आहे आणि गाथ्याचा सार हरिपाठ. माझं म्हणणं नाही ना, ज्ञानोबारायानं स्वतः डायरेक्ट सांगितलंय, सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी. आणि त्यातल्या ती पूजा कुणाची नाही, घाम गाळणाऱ्यांची पूजा आहे. आणि घाम गाळणाऱ्यांची एकच इच्छा आहे, अन्नदान घालावं. आज आलेल्या सगळ्या माणसांनी इथं प्रसाद म्हणून 2 घास तरी खावा. का? हे अन्न शिजवलेलं आहे, ते आमच्यासारख्या भामट्यांचं नाही, ते घाम गाळणाऱ्यांचं आहे. त्याला 3 मुद्दे सांगतो. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करत जा, दान करत जा. दानाने लक्ष्मी दुप्पट होते. 24 वर्ष ह्या कामगार मंडळीने हे लावून धरलं, याच्यापेक्षा काय असं. आणि आपण तर देवाकडे ही प्रार्थना करणार आहे का त्यांचं आहे तोपर्यंत चालू दे. आणि जिथं नैतिकता आहे, जिथं नीती आहे, तिथं देव ते चालून घेतोच. घेणार देव चालू घेतो. आपल्या इथं काय, आपल्याकडे गावात एखाद्या मंदिर बांधायचं ठरलं ना, देव एखाद्या व्यक्तीला पुढे करीत असतो. त्याच्यामुळे देऊळ होतं असं नाही, देव त्याचं निमित्त करतो आणि मंदिर आपणच पुढे करून घेतो. देवाचं काम असं आहे, ते काय देव करीत नाही, आपण ते करून घेत असतो. काय म्हणतो म्हणता, माझंच वाईट का झालं. हा नशिबाचा भाग नाही. सगळे लोक लक्ष्मीच्या मंदिरात आहे, पण तिच्या शेजारी अलक्ष्मीचं मंदिर आहे. अलक्ष्मीचं सगळी रांग लागली लक्ष्मीच्या मंदिरात. अलक्ष्मीच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.